तर मित्रांनो, तर बघा, निफ्टीमध्ये मी ॲनालिसिस सांगितली होती त्याप्रमाणे मार्केटनी बघा तसा बिहेवियर केलेला आहे. मी सांगितलं होतं मार्केट इथे कुठेतरी ओपन होईल, बट न्यूज असल्यामुळं मार्केट 500 पॉईंटनी गॅप डाऊन ओपन झालेला आहे. तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओमध्ये बोलले होते की हा गॅप आहे, तो गॅप मार्केट फिल करायला खाली येऊ शकतो. तर मोठ्या टाईम फ्रेमवरती आपण आलेलो आहे. बघा 24,700चा जो मार्केटचा जो डिमांड एरिया होता तिथं मार्केट आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मार्केटचा हा जो गॅप होता तो मार्केटनी फिल केलेला आहे. बघा, हा खूप दिवसाचा गॅप होता, हा मार्केटनी फिल केलेला आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता, आणि मार्केट 24,700 पासूनच फिरलेला आहे आणि बरोबर 25,000ला टॅप करून परत मार्केट रिटर्न 24,700 येऊन परत हा डिमांड झोन घेऊन परत मार्केट वरती गेलेला आहे. म्हणजे हा जो डिमांड झोन आहे किती पॉवरफुल आहे तुम्ही बघू शकता. आणि आता बघा पुढे वेडनेसडेला मार्केट काय करू शकतो निफ्टीमध्ये. तर चला मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण जाऊया. बघा, मार्केट अजूनही डाऊन ट्रेंडलाच आहे, तर आपण डाऊनचे ट्रेड बघणार आहोत. पण मार्केट एक पुलबॅक देऊ शकतो, अदरवाईज असाच खाली येऊ शकतो. मार्केटचा हा एक डिमांड झोन आहे. जर वेडनेसडेला हा मार्केटचा डिमांड झोन मार्केटने खालच्या साईडला ब्रेक केला तर मार्केट आणखीन खाली येऊ शकतो. एकदम मार्केट 25,000च्या वरती सस्टेन झाला तर थोडा वरती जाऊ शकतो. अदरवाईज जर मार्केट खाली ओपन झाला 24,700 जो की परवाचा लो होता, तो लो जर ब्रेक करून मार्केट जर खाली सस्टेन झाला तर मार्केट अगेन 24,000ला येऊ शकतो. बघू शकता तुम्ही. तर ह्या लेवल आपण आता डिलीट करूया आणि आपण बघूया फ्रेश लेवल. बघा 25,000 एक क्लिअर कट हा रेजिस्टन्स आहे. 25,700 हा सपोर्ट आहे. हा सपोर्ट जसा की ब्रेक झाला तर मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहेत. आणि खाली मग परत एक 24,000चा डिमांड झोन आहे. मार्केट तिथेपर्यंत येऊ शकतो वेडनेसडेला ॲज माय प्रेडिक्शन. बघूया तर काय होऊ शकतं. चला मग आपण बँक निफ्टी बघूया. वन डेच्या टाईम फ्रेमवरती आपण शिफ्ट होऊया. बघा, मार्केटचा ट्रेंड जो आहे तो क्लिअर कट डाऊनला आहे, तर आपण डाऊनचे ट्रेड बघणार आहे बँक निफ्टी. तर बँक निफ्टी बघा, ही किती मोठी कॅन्डल तयार झालेली बँक निफ्टीची. तर बघूया आपण आता बँक निफ्टीमध्ये कसं होऊ शकतं काय. बँक निफ्टीला मी मागच्या सेशनला सांगितलं होतं बँक निफ्टी 60,600 की हा एक सप्लाय झोन आहे आणि डिमांड झोन आहे खाली, आणि हा मार्केटचा गॅप पण आहे. मार्केट हा गॅप फिल करायला खाली येऊ शकतो. तर मार्केटनी तसंच बिहेवियर केलेलं आहे. मार्केट परत खाली आलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि 59,400चा सपोर्ट मार्केटने घेतलेला आहे. आता बघा परवा दिवशी मार्केट काय करू शकतो. तर परवा दिवशी मार्केट जर गॅप अप झाला तर थोडासा होऊन परत मार्केट रिव्हर्स होऊ शकतो. आणि हा जो गॅप मार्केटचा अजून फिल करायचा बाकी आहे तो मार्केट फिल करू शकतो. आणि अगेन खालचा जो डिमांड एरिया आहे तो 57,900 एवढा तर एका दिवसात येणार नाही, बट 58,700 इथंपर्यंत मार्केट येऊ शकतो. अदरवाईज मार्केट जर गॅप अप ओपनिंग झाला तर थोडा वरती जाईल आणि परत नंतर खाली येऊ शकतो. तर बघा, मी मार्क केलेले आहेत लेवल. तर कसा वाटला तुम्हाला माझा ॲनालिसिस, परवाचा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखीन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा. थँक्यू सो मच.